मॉर्निंग टू एव्हरीबडी. माझ्या सर्व बालमित्रांना गुड मॉर्निंग. बालमित्रांनो, आज आपला सेतू अभ्यासाचा 44वा दिवस आणि उद्या तुमची जी मागील 15 दिवस झालेली आहे त्याच्यावरती चाचणी आहे. उद्या आपण ती चाचणी तुम्हाला सोडवण्यासाठी देणार आहे. सर्वांनी चाचणी सोडवायची आहे. म्हणजेच उद्याचा आपला सेतू अभ्यासाचा शेवटचा दिवस असेल आणि त्यानंतर बालमित्रांनो आपण 2 ते 3 दिवसानंतर मुदत सुट्टी असणार आहे. आपण नियमित अभ्यास इथे घेणार आहोत. नियमित अभ्यासक्रमावर आधारित आपले रोजचे इथं ऑनलाईन तास असणार आहे. चला तर आजच्या घटकाला सुरुवात करूया. बघा बालमित्रांनो, त्रिमितीय आकार आज आपल्याला जे बघायचे आहे, गोल, घन, इष्टिकाचिती, वृत्तचिती, शंकू यासारख्या परिसरात आढळणाऱ्या त्रिमितीय वस्तू तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत. त्रिमितीय वस्तूला कडा किती आहेत, शिरोबिंदू आणि पृष्ठे याचे उदाहरणाचे वर्णन आपण आज इथं करणार आहोत. चला सर्वात प्रथम घेऊया. इष्टिकाचितीचे सर्व पृष्ठ हे आयताकार असतात आणि समोरासमोरील पृष्ठ अगदी सारखी आहेत. इष्टिकाचितीला चौकोनी चिती देखील म्हणतात. चला लिहून घ्या बालमित्रांनो, सर्वात महत्वाचं आहे ते सुद्धा आपण घ्या. लिहून घ्या. इष्टिकाचितीला 12 कडा, 8 शिरोबिंदू आणि 6 पृष्ठे असतात. पहा, लक्षात घ्या. इष्टिकाचितीला किती कडा असतात? 12 कडा असतात बालमित्रांनो. हे लिहून घ्या, कारण याच्यावरती आधारित तुम्हाला पुढं प्रश्न उत्तर विचारले जाणार आहे. हे सुद्धा मी तुम्हाला इथं लिहून देणार आहे. लक्षात घ्या, सर्वात महत्वाचं. इष्टिकाचिती कशाला म्हणायचे? लिहून घ्या. इष्टिकाचितीचे सर्व पृष्ठे आयताकार आहेत. इष्टिकाचितीचे सर्व पृष्ठे आयताकार आहे. व्हेरी गुड. नंतर लिहून घ्या. आणि समोरासमोरील पृष्ठे अगदी सारखी आहेत. पृष्ठे अगदी सारखी आहेत. समोरासमोरील पृष्ठे अगदी सारखी आहेत. ओके, बघतोय काय प्रॉब्लेम आहे. क्लिअर का नाही दिसत तर 2 मिनिट थांबा.
तर ब ओके, आता क्लिअर दिसते बालमित्रांनो? क्लिअर दिसतंय? यस ऑर नो? येस म्हणा, नाही नो म्हणा. ओके, येस म्हणतात. क्लिअर दिसत नाही? ओके, ठीक आहे. चला बघा, इष्टिका चितीचे सर्व पुष्ठे हे आयताकार असतात आणि समोरासमोरील पुष्ठे हे सारखे असतात. त्याला आपण इष्टिका चितीला चौकोनी चिती देखील म्हणतात. जसं की तुमच्या घरामध्ये, ठीक आहे, समजून घ्या मी जे सांगतो ते समजून घ्या. ऐकायला येतं सर्वांना? हा, ठीक आहे. आपल्या घरामध्ये बालमित्रांनो माचीची डबी असते, आगपेटी असते, आहे की नाही? इष्टिका चितीच्या आकाराची ती आहे, लक्षात घ्या. सर्वात महत्वाचं, मला इथं जर आकार उपलब्ध असला मी तुम्हाला ते इष्टिका चितीचा आकारही दाखवतो. ते इथं नाहीये, ठीक आहे. त्यानंतर ओके, ऐकून घ्या, नेटवर्क प्रॉब्लेम असू शकतो बालमित्रांनो, त्याला पर्याय नाही. त्यानंतर बघा, इष्टिका चितीला तुम्हाला सांगितलं किती कडा आहे? 12 कडा आहे. किती कडा आहे? 12 कडा. हे लिहून घ्या, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत, महत्वाचा आहे. इष्टिका चितीला 12 कडा आहेत. किती कडा आहेत? 12 कडा. ओके. त्यानंतर 8 शिरोबिंदू आहेत. 8 शिरोबिंदू आहेत आणि 6 पुष्टी आहेत. पुष्टी किती आहेत? 6 पुष्टी, म्हणजे पृष्ठभाग, वरचा भाग. जसं की पुस्तकाच्या वरचा सपाट भाग, त्याला म्हणायचं आपण पुष्टी. नंतर समजा तुम्ही एखादी पेटी घेतली, साईडची जी कडा असते तिला म्हणायची कडा. लक्षात आलं का? ओके, पुढे जाऊया. याच पद्धतीने घन, चौकोन सूची, त्याच्यानंतर त्रिकोण चिती, त्रिकोणी सूची, हे सुद्धा आपण इथं बघणार आहोत. बघा आता, उत्तचिती, शंकू आणि हे. चला बघा आता, तुम्हाला इथं ही इष्टिका चिती दिसते आहे. हा 1 नंबरला मी ज्याला राऊंड करतोय, बघा इथं. ही काय आहे? इष्टिका चिती. हो, कसं मोजायचं ते सुद्धा सांगतोय. हे पिक्चर्स तुम्हाला दिसते इथं, बघा. आता इथे शिरोबिंदू कसे मोजायचे बघा. इथे शिरोबिंदू मोजताना मी थोडं डार्क कलर घेतो, त्याला क्लिअर करतो. बघा, शिरोबिंदू कसे मोजायचे? 1 2 3 4 आणि असेच मागच्या बाजूला 5 6 7 आणि इथं कुठेतरी मागचा 8वा असेल. झाले शिरोबिंदू. उमा लक्षात आलं शिरोबिंदू कसे मोजायचे? तर आता कडा कशा मोजायच्या? चला आता कडा मोजूया. बघा, कडा 1 2 3 4, लक्षात येऊ राहिलं का? 5, मागच्या बाजूला 6
7, 8, बरोबर आहे, 9, 10 आणि इकडची 11 आणि 12. अशा पद्धतीनं या 12 कडा आपल्याला इथं लक्षात येतात. ह्या 12 कडा, 8 शिरोबिंदू आणि आता घेऊया आपण पुष्टे. पुष्टे किती आहे? 6. बघा, हा एक पृष्ठभाग, 2, याच्या खालचा 3, याच्या मागचा 4, हा एक 5 आणि इकडचा एक 6. असे एकूण किती पुष्टे झाले? 6 पृष्ठभाग झाले. आता बघा, याच पद्धतीनं तुम्हाला याला वर्तुळाकार कडा नाहीये आणि वक्रपृष्ठ नाहीये. वक्रपृष्ठ म्हणजे काय? पुढे आपण बघणार आहोत. गोलाकार समजा, वक्र म्हणजे गोलाकार, वर्तुळाकार तर नाहीच आहे. वक्र म्हणजे असं तिरपे वगैरे अशा पद्धतीनं स्केच करतो. वक्र आणि वर्तुळाकार लक्षात घ्या, वक्र आणि वर्तुळाकार. ठीक आहे. इष्टिकाची ती म्हणजे काय? तिचे शिरोबिंदू, सपाट पुष्टे, कडा हे आपण इथं बघू. आता घन बघा, तुमच्या समोर इथं आहे. चौकोनी चितीचे सर्व पृष्ठे समान चौरसाकृती असतात तेव्हा त्या चितीला घन म्हणतात. जिचे सर्व पृष्ठे कसे आहेत? समान आहेत. बघा, इथं कसं आहे? आयताकृती आहे. हा वेगळा आहे, हा चौरसाकृती आहे, हा आयताकृती आहे. इथं तसं नाही. इथं काय आहे? सर्व पृष्ठे कसे आहेत? समान आहेत. बघा, सर्व पृष्ठे कसे आहेत? समान आहेत. मग अगदी यासारखंच, फक्त काय आहे? इथं पृष्ठे समान आहे, इथं पृष्ठे आयताकृती आहे. शिरोबिंदू सुद्धा याचे 8च असणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. ज्याप्रमाणे आपण चौकोनाचे, त्रिकोणाचे शिरोबिंदू बघितले त्याच पद्धतीचे शिरोबिंदू आहे. समान पृष्ठे सुद्धा तितकेच असणार आहे आणि कडा सुद्धा आपण जशा सेम. ओके, व्हेरी गुड. फक्त पुष्टी कशी आहे? हिचे चौरसाकृती आहे. व्हेरी गुड. त्यानंतर आहे चौकोनी सूची. सर्वात महत्वाचं काय आहे? चौकोनी सूची. आता लक्षात घ्या, सर्वात महत्वाचं, याच्या अगोदर आपण खालचे घेऊया. जे हा वरचा घटक तुमच्या लक्षात येईल तसं तो लक्षात येणार नाही. बघा, तर त्रिकोणी सूची घेऊया. म्हणजे दोन्ही त्रिकोणी सूची आल्यानंतर तुमच्या इथं चिती आणि सूची लक्षात येईल. बघा, पिरॅमिड सारखा आकार आहे. चला लक्षात द्या. ओके ओके, व्हेरी गुड. पिरॅमिड सारखा आकार आहे इथं चौकोनी सूचीचा. हा एकदम घन आहे, ठोकळ्यासारखा, आणि ही पिरॅमिड सारखा आकार याचा आहे चौकोनी सूचीचा. जसं की आपल्याजवळ क्यूब असतात खेळण्यासाठी मुलांजवळ, त्या पद्धतीचं. तर याच्या कडा किती आहे? 5, शिरोबिंदू 5, पृष्ठे 5 आणि सॉरी, लक्षात द्या, सर्वात महत्वाचं, याच्या ज्या कडा आहे त्या किती आहे? 8 कडा आहे. जर 4 कडा कोणत्या कमी झाल्या ते तुमच्या इथे लक्षात येते पिक्चर्स वरून, या चित्रावरून. बघा, ज्यावेळेस हे तुमच्याजवळ 1, 2, 3, मागच्या बाजूच्या, वरच्या बाजूची 4 आणि मागच्या बाजूला एकूण अशा 4 प्रकार, म्हणजे 4 आणि 4 8 इथं कडा आपल्या लक्षात येतात. हे लक्षात घ्या, हे सर्वात महत्वाचं आहे. पहा, पुन्हा एकदा लक्ष द्या. आणि एक आकृती समजली, तुम्हाला सगळ्या आकृत्या येतात. शिरोबिंदू, सपाट पुष्टे आणि कडा. शिरोबिंदू, सपाट पुष्टे आणि कडा, हा भाग खूप महत्वाचा आहे बालमित्रांनो. त्यानंतर बघा, त्रिकोणी चिती. आता त्रिकोणी चिती आणि सूची यामधला फरक तुम्हाला मी इथे सांगतोय. त्रिकोणी चितीला 9 कडा. पहा, त्रिकोणी चितीला किती कडा आहे? 9 कडा आहे. हे 9 कडा लक्ष घ्या, 9 कडा आहे, 6 शिरोबिंदू आहे आणि 5 पुष्टी आहेत. बघा, 1, 2, 3,
4 5 आणि मागच्या बाजूचा इथं इथे एक वरती असतो, असे 6 शिरोबिंदू आहे. 5 पुष्टी बघा, 1 2, इकडच्या बाजूला 3, इकडच्या बाजूला 4, इकडच्या बाजूला 5, अशा पद्धतीचे ते पुष्टी आहेत. नंतर कडा 9 बघा, 1 2 3 4 5 6 आणि 7 8 आणि इकडची एक 9, अशा पद्धतीची तिथं कडा, इथली एक 9, अशा कडा दिलेल्या आहेत. त्यानंतर त्रिकोणी सूची लक्षात घ्या. याच पद्धतीनं अतिशय सोपं आहे. हिला 4 कडा, 4 काय आहे सांगा पटपट, हे सर्वात महत्वाचं आहे. पुष्टी आहेत, व्हेरी गुड. आणि 6 कडा आहे आणि 4 शिरोबिंदू आहे, हे लक्षात घ्या. सॉरी, अगोदर कडा म्हटलं होतं. हे काय आहे लक्षात द्या. इथं लिहून देतो, वाटलंच तर लिहून घ्या. मला हेच शिकवणं चालू आहे. वरचं झालं आपलं शिकवणं भारत बडगे. कडा, शिरोबिंदू आणि पुष्टी. आता उत्तचिती. उत्तचितीला 2 वर्तुळाकार सपाट भाग. आता हे महत्वाचं आहे. हे बघा, हे इथं गोल दिसतंय तुम्हाला आणि या खालच्या बाजूला इथं गोल असणार आहे. वृत्तचिती किंवा दंडगोल आपण ज्याला म्हणतो, जसं की गोल आपल्या घरी एक गोल डबे असतात. बघा, तुमच्या घरी गोल डबे असतील, धान्य ठेवण्यासाठीचे डबे असतील, छोटी छोटी साखर असेल, पत्ती असेल, किंवा घरातील विविध वस्तू असतील, डाळ, हे ठेवण्यासाठी काय आहे, गोल स्टीलचे डबे असतील. तर हे सर्व जे आहे ते दंडगोल वृत्तचिती आकारामध्ये आहे. यांना काय आहे बालमित्रांनो, फक्त 2 पुष्टी आहेत. वक्राकार पृष्ठ जे आहे वर्तुळाकार, तो इथे दिलेला आहे, हे लक्षात घ्या. वर्तुळाकार पृष्ठ आणि वक्राकार पृष्ठ हे लक्षात घ्या, सर्वात महत्वाचा घटक आहे. बघा, वर्तुळाकार कडा आहे आणि वक्रपृष्ठ तिला आहे. वर्तुळाकार कडा 2 आहेत. कोणत्या 2 कडा आहेत बघा, हा भाग महत्वाचा आहे. ही एक कडा आणि ही एक कडा, असे 2 वर्तुळाकार कडा आहे आणि एक वक्रपृष्ठ, म्हणजे हा पूर्ण साईडचं त्याचं वक्रपृष्ठ. हे लक्षात असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने शंकूची माहिती दिलेली आहे आणि गोल दिलेला आहे. आता काय करायचंय बालमित्रांनो, तुम्ही तुमच्या वहीमध्ये ही डायग्राम काढायची आहे आणि डायग्राम काढल्यानंतर याच्या समोर अशा पद्धतीने लिहायचं आहे. चला लिहा, लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढून तुम्ही नंतर लिहत नाही, फक्त लिहिलं म्हणता. तुम्हाला मी 3-4 मिनिटाचा वेळ देतोय, व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचं आहे. चला लिहा. काय होतं, नंतर मुलं लिहित नाही. काही जण लिहितात, काही जण खूप व्यवस्थितरित्या अभ्यास करतात, कारण याच्यावरती आधारित काय आहे, उद्या चाचणी आहे. लक्षात घ्या.
ओके. बघा, तुम्हाला काही याच्यामध्ये हे दिलेले आहे बालमित्रांनो. हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. चौकोन चितीला किती शिरोबिंदू आहे, किती पुष्टी आहे, किती कडा आहे. नंतर पंचकोनी चिती, नंतर षटकोनी चिती, किती कडा आणि किती शिरोबिंदू आणि किती पुष्टे आहेत, हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. अतिशय सोपं आहे. चला लिहून देतो. लिहून घेतलं तरी चालेल. चौकोनी चिती, चौकोनी चितीला शिरोबिंदू किती आहे सांगा. पटपट उदाहरण द्या. तुम्ही पहिलं लिहून घेतलं ना, आता पटपट उत्तर सांगायचे. सांगा पटपट. चौकोनी चितीला शिरोबिंदू किती आहेत सांगा. आता उत्तर सांगा तुम्ही. आहे 6चा क्लास आहे. पहिले यांची उत्तर घेऊ द्या. सांग यश, चौकोनी चितीला शिरोबिंदू किती आहे? उमा, चला सांगा, पटपट सांगा. कदम, हाडे, चला पटपट उत्तर द्या. चौकोनी चितीला शिरोबिंदू किती आहे? तुमचं लिहून. ओके, व्हेरी गुड. पुष्टे सांगा किती येतं? 8. पुष्टे, चला पटपट. बाकीचे योगिता उत्तर पाहिजेत. प्रसाद, पुष्टे किती आहे? पुष्टे 8 कसे येतील? उत्तर चुकलं तुझं. 6 पुष्टे येतील. कडा सांगा. 12 कडा येतात. ओके, व्हेरी गुड. त्याच्यानंतर चला, चौकोनी सूचीला शिरोबिंदू किती आहे सांगा पटकन. चला, हे तुम्ही सोडवायचं आहे. पंचकोनी सूचीला सांगा किती आहे. पंचकोनी चिती आणि सूची. चला सूची घेऊया आपण. लक्षात घ्या, सूची आणि चिती मधला फरक लक्षात घ्या. हा, हे तुम्ही सोडवायचं आहे. पंचकोनी सूची पुष्टी किती आहे? 6. शिरोबिंदू किती आहे पंचकोनी सूचीला? 6 आहे. 6 शिरोबिंदू. पाहून घ्या आकृती. आणि कडा आहे 10. षटकोनी चिती आणि सूची, हे लक्षात घ्या. चिती आणि सूची या आकृत्या वेगवेगळ्या आहेत. त्यांच्या कडा आणि हे वेगळे येणार आहे. मी अगोदरही सांगितलं. यासाठी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं बालमित्रांनो, आकृती काढा आणि त्यामध्ये क्लिअर कट लिहा. ते बाजूचा हा जो चार्ट दिलेला आहे ते चार्ट लिहून घ्या. ठीक आहे, सर्वांनी लिहिलं. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे सोडवायचं आहे. उद्या आपली चाचणी होणार आहे. सर्वांनी वही पेन, उद्या राईट टाइम वेळेनुसार चाचणी होणार आहे तुमची. बघा, याचं घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या. व्हेरी गुड. छान उत्तर दिले. प्रसाद, यश, उमा, छान. देशमुख, हाडे, छान उत्तर दिले बाळांनो तुम्ही. सोळंकी, छान उत्तर तुम्ही इथे दिलेले आहे. व्हेरी गुड.
उद्या क्लास आहे बालमित्रांनो, उद्या क्लास आहे. उद्या आपली चाचणी होणार आहे. सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं बालमित्रांनो, उद्याच्या नंतर आपला सेतू अभ्यास इथं संपणार आहे. त्यानंतर आपण 15 ऑगस्टची आपल्याला सुट्टी असणारी 15-16 आपण 19 तारखेपासून किंवा 20 तारखेपासून नियमित क्लास आपण चालू करणार आहोत. ओके स्वरांजली. नंतर काय करणार आहोत आपण, नंतर नियमित क्लास चालू करणार. उद्या चाचणी आहे तुमची, उद्या चाचणी तुम्हाला इथं सोडवण्यासाठी देणार आहे. त्यानंतर 15 आणि 16, 15 तारखेचं स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण, कारण विविध कार्यक्रम त्या दिवशी असतात त्यामुळे सुट्टी असणार आहे. आणि आज तुम्हा सर्वांना नागपंचमी निमित्त शुभेच्छा. आणि त्यानंतर 20 तारखेपासून आपली नियमित क्लास चालू होणार आहे. तुमचा जो डेली अभ्यासक्रम आहे, पण त्याच्यामध्ये फक्त एक असं आहे की मी फक्त सेमी इंग्लिश, सायन्स आणि मॅथ आपण तेवढं घेणार आहोत. सेमी इंग्लिश विद्यार्थ्यांचे, ज्यांचं सेमी इंग्रजी माध्यम आहे. किती जणांचं सेमी इंग्रजी माध्यम आहे सांगा बरं. ज्यांचं असेल त्यांनी यस लिहा, ज्यांचं नसेल त्यांनी नो लिहा. सेमी इंग्लिश चला करा बरं चॅटबॉक्समध्ये. ज्यांचं माध्यम सेमी इंग्लिश आहे त्यांनी काय करायचं आहे, यस लिहायचं आहे. आणि ज्यांचं नाही त्यांनी काय लिहायचं आहे, नो लिहायचं आहे. सेमी इंग्रजी माध्यम तुमचं शिक्षणाचं जे माध्यम आहे, गणित आणि विज्ञानचं सेमी इंग्लिश जर असेल तर यस लिहा. त्यांचं नो ओके. एक प्रसाद यस ओके. नंतर बाकीचे कदम नो, बाकी यस यस ठीक आहे. ठीक, अजून बाकीच्यांचं ओके. अर्जुन व्हेरी गुड. ओके बालमित्रांनो, आपण 20 तारखेच्या तुम्ही दररोज सकाळी बघायचा आहे तसा मेसेज मी देणार आहेत. परंतु दररोज सकाळी 7 वाजता आपल्या रेग्युलर टायमिंगला, म्हणजे 17 तारखेला एकदा चेक करा, 17, 18 आणि 20ला. एक तर आपले 18 पासून चालू होतील, 18, 19 किंवा 20 पासून रेग्युलर चालू होणारच आहे. शक्यतो आपण 20 तारखेपासूनच रेग्युलर करूया. 2-3 दिवस बाकीचे काय असतं सर्व तुमचा पूर्ण रेग्युलर जो अभ्यासक्रम आहे तो आपण इथं घेणार आहोत. नियमित शाळा सुरू झाल्यानंतर अडचण असणार नाही. ओके. सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा. चला, हाही घटक महत्वाचा आहे, तुम्ही जाऊ नका, बघा हा घटक महत्वाचा आहे, कारण हे सुद्धा तुम्हाला येणं गरजेचं आहे. बघा, बेरीज 32 येईल अशा संख्यांच्या जोड्या किंवा कंसाचा उपयोग करून त्यावर 3 वेगवेगळ्या समानता लिही. पदावली जोड्यामधील चौकटीत अशा पद्धतीचं योग्य चिन्ह लिहायचं आहे. बघा, आता बेरीज 32 येईल यासाठी काय करायचं. हा विषय आपण त्यामध्ये फक्त गणित आणि विज्ञान हेच घेणार आहोत, सायन्स आणि मॅथ. त्यामध्ये कोणते घेणार आहोत आपण, मॅथ आणि सायन्स. मॅथ आणि सायन्स आपण तिथे घेणार आहोत बालमित्रांनो. बघा, त्यानंतर बेरीज 32 येईल अशा संख्यांच्या जोड्या कंसाचा उपयोग करून लिही व त्या 3 वेगवेगळ्या रूपात लिहायच्या आहे. बघा, आता इथं 32 आली पाहिजे बेरीज. किती आली पाहिजे, 32. बघा, 8 गुणिले 4 बरोबर
झालं पहिलं. यस, इंग्रजी भाषेत म्हणजेच काही अडचण नाही. इंग्रजी भाषेतच शिकवणार ना मी कदम, इंग्रजी भाषेतच शिकवणार. मराठी माध्यम शिकवल्या, मराठीत फक्त मी थोडीफार माहिती सांगणार, पण पूर्णपणे मराठीत शिकवायला, कारण ते पूर्ण इंग्लिश टू इंग्लिश चालतं शिकवणं, मॅथ आणि सायन्स. कारण पुढे तुम्हाला पूर्ण इंग्लिश टू इंग्लिश आहे. थोडंफार तुम्हाला 50-60% मराठीतही मी समजून सांगेन, कारण आपली मातृभाषा मराठी आहे. परंतु तुम्हाला ते संपूर्णपणे इंग्रजीतही समजणं गरजेचं आहे. अतिशय सोपं आहे त्याला. इन ब्रॅकेट 8 मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल टू इन ब्रॅकेट 34 - 2 ब्रॅकेट कम्प्लीट. अशा पद्धतीने आपण करणार आहोत. एखाद्या वेळेस तुम्हाला जर त्याच्यातही अडचण असली मी तुम्हाला सांगणार. कंसामध्ये 8 × 4 बरोबर कंसात 34 - 2. अशी मेजर त्याच्यामध्ये फरक असणार आहे असं नाही. आपली जी रुटीन इंग्लिश लँग्वेज आहे, डेली आपण जे बोलतोय स्पोकन सारखं, त्यामधला एक प्रकार आहे तो इझी. तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत अतिशय इझी आहे, त्यामुळे तुम्हाला ते इझी पद्धतीने समजेल. सेमी इंग्लिश सुद्धा तुम्हाला आपण इझी पद्धतीने घेणार आहोत. फक्त आपण 3च वर्गाचं घेणार आहोत, 6, 7 आणि 8. आणि फक्त 8वीचा आणि 5वीचा आपण नंतर नवोदय स्कॉलरशिप घेणार आहोत सायंकाळच्या वेळेस. तर ते वेळेनुसार कसं ऍडजस्ट होतं ते आपण बघूया. बघा, हे झालं पहिलं. दुसरं उदाहरण, 50 - 18 बरोबर 30 + 2 नंतर 64/2 बरोबर, लक्षात घ्या, 16 × 2. जे अशा पद्धतीनं तुम्हाला इथे उदाहरणं हे सोडवायची आहे. 3 उदाहरणं लिहून घ्या. घ्या पटकन लिहून 3 उदाहरणं.